महाराष्ट्र म्हटलं की डोंगरदऱ्यांनी नटलेलं राज्य आणि या डोंगर रांगांमध्ये उभे असलेले किल्ले म्हणजे आपला अभिमान। प्रत्येक गडामागे एक कहाणी दडलेली आहे। सिंहगड तानाजींच्या शौर्याची साक्ष देतो, तोरणा स्वराज्याच्या स्वप्नाची, रायगड छत्रपतींच्या राजधानीची। पण या गड किल्ल्यांमध्ये एक गड असा आहे जो फारसा प्रसिद्ध नाही, पण त्याचं स्थान मात्र विलक्षण आहे। तो म्हणजे अहिवंतगड। नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात उभा असलेला हा गड बागलाण प्रदेशाचा किल्ला म्हणूनही ओळखला जातो। हा गड पाहिलं की इतिहासकारांच्या मनात एकच प्रश्न येतो, एवढा किल्ला महत्त्वाचा असताना लोकांच्या नजरेआड कसा राहिला? अहिवंतगडाचा इतिहास साधारणपणे 1000 वर्षापूर्वीपासून दिसतो। सातवहन, यादव आणि नंतर बहमनी सुलतानांनी या गडाचा वापर केला। मात्र खरी महत्त्वाची पानं उघडतात मुघल आणि मराठ्यांच्या काळात। 1636 नंतर मुघलांनी दख्खनमध्ये वर्चस्व मिळवलं, तेव्हा बागलाणमधील अनेक गड त्यांच्याकडे गेले। अहिवंतगड हा त्यातला एक भक्कम गड होता आणि या गडामुळेच मराठ्यांचा आणि मुघलांचा संघर्ष वारंवार पेटला। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य विस्तारताना हा गड आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, पण या गडाची भक्कम तटबंदी आणि रणनीतिक स्थानामुळे तो सहजासहजी पडणारा नव्हता। 17व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठ्यांच्या हल्ल्यांमुळे गडावर मोठे संघर्ष झाले। पुढे पेशव्यांच्या काळात हा गड त्यांच्याकडे आला आणि शेवटी इंग्रजांनी संपूर्ण बागलाण जिंकून घेतल्यावर अहिवंतगड त्यांच्याकडे गेला। अहिवंतगड म्हणजे सटाणा जवळील उंच डोंगरावर वसलेला भक्कम किल्ला। गडावर जाण्यासाठी खडतर चढ आहे, पण त्याच वेळी पायवाट आकर्षक आहे। गडावर पोहोचल्यानंतर सर्वात आधी दिसतात मोठे दरवाजे आणि तटबंदी। किल्ल्याला मजबूत बुरुज, तट आणि उंच कडा आहेत, ज्यामुळे तो सहज जिंकता येणे कठीण होतं। गडावर प्राचीन महादेव मंदिर, पाण्याचे तलाव, दगडी रचना आणि गुप्त बोगदे आहेत। या गडावरून दिसणारा परिसर फारच मोहक आहे। बागलाणच्या डोंगर रांगा, गाव आणि निसर्गाचा नजारा इथून चहूकडे पसरलेला दिसतो। गडाची ही भक्कम रचना पाहता त्या काळी तो किती रणनीतिक महत्त्वाचा होता हे लक्षात येतं। मराठा मुघल संघर्षात अहिवंतगडाचं स्थान खूप महत्त्वाचं होतं, कारण हा गड म्हणजे उत्तरेकडून दख्खनमध्ये प्रवेश करण्याचा एक प्रकारचा दरवाजा होता। मुघल सैन्याने इथून अनेक मोहिमा काढल्या। मराठ्यांनीही या गडावर हल्ले करून शत्रूला आव्हान दिलं। पेशव्यांच्या काळात गड मराठ्यांच्या नियंत्रणाखाली होता, पण 1800च्या दशकात इंग्रजांनी तो जिंकून घेतला। इतिहासकार सांगतात की अहिवंतगडावर झालेली अनेक छोटी मोठी युद्ध मराठा साम्राज्याच्या रणनीतीसाठी निर्णायक ठरली होती। गडाभोवती अनेक गोष्टी प्रचलित आहेत। स्थानिक लोक सांगतात की गडाखाली गुप्त बोगदे आहेत, जे थेट पटना आणि जवळच्या किल्ल्यांपर्यंत जातात। गडावरच्या तलावातील पाणी कितीही उन्हाळा असला तरी आटत नाही, अशी धारणा आहे। इथल्या महादेव मंदिराबाबत श्रद्धा आहे की तिथे केलेली पूजा मनोकामना पूर्ण करते। या कथा कितपत खऱ्या आहेत हे सांगणं कठीण, पण त्यातून लोकांची गडाशी असलेली भावनिक संबंध दिसून येतो। आज अहिवंतगड फारसा प्रसिद्ध नाही, पण ज्यांना ट्रेकिंगची आवड आहे त्यांच्यासाठी हा एक सुंदर गड आहे। गडावर जाण्याचा मार्ग थोडा अवघड आहे, पण निसर्गरम्य आहे। गडावर गेल्यावर शांतता, डोंगरांची रांग आणि प्राचीन अवशेष पाहून इतिहास जिवंत झाल्यासारखा वाटतो। दुर्दैवाने गडाची जपवणूक कमी झाल्याने अनेक भाग जीर्ण झाले आहेत। तटबंदी तुटलेली आहे, तलावांची देखभाल नाही। जर योग्य प्रकारे संवर्धन झालं तर अहिवंतगड नक्कीच पर्यटनासाठी एक मोठं आकर्षण ठरू शकतो। मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रत्येक गड हा आपल्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार आहे। अहिवंतगड कदाचित प्रसिद्ध नाही, पण त्याची शौर्यगाथा, त्याची भक्कम रचना आणि इतिहासातील स्थान अतिशय महत्त्वाचं आहे। आज आपल्यावर जबाबदारी आहे हे गड किल्ले फक्त पाहायचे नाहीत, तर त्यांची जपवणूक करायची। कारण गड फक्त दगडांचे नसतात, ते आपल्या संस्कृतीचे, आपल्या अस्मितेचे प्रतीक असतात। म्हणून पुढच्या वेळी तुम्ही नाशिकला गेलात तर अहिवंतगडाला भेट द्या आणि स्वतः इतिहासाशी एकरूप व्हा। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।